जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा होतच असो, त्यामुळे या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार होते, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेले आहे। परंतु फक्त 2 हप्ते मिळणार नाहीत, त्यासोबत 3 गॅसचे पैसे मिळणार। 3 मोफत गॅस सिलेंडर असतील, या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या। त्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आणि 3 गॅसचे 2500 रुपये विस्तार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे प्रामुख्याने 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होणार आहेत। बघा, 2 हप्त्यांचे पैसे आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,00,000 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा होणार होता आणि जुलै महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा होणार होता। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील हप्त्यांचे पैसे त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा झालेले होते। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार झालेला नव्हता। फक्त जून हप्त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। परंतु जून महिना संपला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार झालेला नव्हता, त्यामुळे 5 जुलैपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले होते। परंतु फक्त 5 जुलै रोजी हातावरती मोजक्या इतक्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार सुद्धा झालेला होता। म्हणजेच फक्त 5 जुलैला पैसे आले, त्यानंतर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार सुद्धा झालेला नव्हता। तर याचं मुख्य कारण सुद्धा समोर आलेलं आहे, तर ते कारण म्हणजे 5 जुलै नंतर सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर शासकीय बहिणींनी नकली बनावट कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले होते। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील भरपूर शासकीय बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले होते। त्यामुळे राज्य सरकारकडून सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती। तर ही पडताळणी काल संपलेली आहे। आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, तुम्हाला फक्त जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार होता, परंतु लाडक्या बहिणींनो, जुलै महिना संपत आलेला आहे। सध्याच्या स्थितीला भरपूर उशीर झालेला आहे, त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींना किती वाजता पैसे विस्तार होण्यास सुरुवात होणार आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात
करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती, सत्य माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहील। बघा लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना सुरू होऊन कंप्लीट 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 2024 म्हणजेच 28 जून 2024 या सालामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि आता 2025 मध्ये 28 जून येऊन सुद्धा गेलेलं आहे, म्हणजेच पूर्णपणे 1 वर्ष पूर्ण या लाडकी बहीण योजनेला पूर्ण सुद्धा झालेलं होतं। त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची कसून सुद्धा चौकशी करण्यात आलेली होती। म्हणजेच लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की प्रत्येक वर्षाला प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात येणार आहे। बघा ज्याप्रमाणे या महिन्यामध्ये तुमची पडताळणी झालेली आहे त्याच पद्धतीने पुढच्या वर्षामध्ये म्हणजे 2026, 2027, 2028 म्हणजेच पुढचे जे वर्ष आहे तर त्या प्रत्येक वर्षाला प्रत्येक लाडक्या बहिणीची KYC सुद्धा केली जाणार आहे, छाननी सुद्धा केली जाणार आहे। परंतु या वर्षाची छाननी आता संपलेली आहे। 1 वर्ष बहिणींना काळजी करायची गरज नाही। परंतु महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या छाननीमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। काही बहिणींना अशा पद्धतीने मेसेज सुद्धा आलेला आहे। बघा सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना रिजेक्टेड म्हणून मेसेज सुद्धा आलेला आहे। जर तुम्हाला रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल तर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। बघा ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असेल त्या बहिणींना कोणताही मेसेज आलेला नाही, त्यामुळे त्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल त्या लाडक्या बहिणींना सुद्धा काळजी करायची गरज नाही, कारण त्यांच्याकडे केंद्र सरकारचं लायसन आहे। म्हणजेच बहिणींनो तुमची नोंदणी ही केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड असेल त्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुद्धा केलेली नाही, त्यामुळे त्या बहिणींना काळजी करायची गरज नाही। परंतु कोणकोणत्या बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेले आहे त्याची सविस्तर माहिती आलेली आहे। ती माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो जून हप्ता, जुलै हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, टोटल मिळून 5500 रुपये आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। ती माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणीनं जून हप्त्यासाठी भरपूर उशीर झालेला आहे, परंतु जुलै हप्त्यासाठी उशीर झालेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणीनं जुलै महिन्याचं औचित्य साधून बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रित सुद्धा विस्तार होणार होते, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं अशाच पद्धतीने महिला दिनानिमित्त तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार करण्यात आलेले होते। त्याच पद्धतीने परत एकदा जून आणि जुलै हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। तर आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आजसाठी 12 जिल्हे, उद्यासाठी 12 जिल्हे, परवासाठी 12 जिल्हे, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे विस्तार होणार नाहीत त्या लाडक्या बहिणींना चौथ्या दिवशी हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार नाहीत। याच्यासाठी प्रामुख्याने 4 नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो ते 4 नियम बघण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींनी 3 कामे केलेली असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होणार आहे। ज्या बहिणीने 3 कामे केलेले नसतील त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा 3 महत्त्वाची कामे केलेली असावीत
तरच तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, अन्यथा तुमची प्रतीक्षा संपणार नाही. तर बघा लाडक्या बहिणीनं या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट सुद्धा केलेलं असो. बघा जर तुम्ही तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी काढलेलं असेल आणि त्या आधार कार्डवरील तुमचा फोटो बदललेला नसेल, तुमचं नाव जसेच्या तसं असेल, तुमची जन्मतारीख चुकलेली असेल, तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता, जुलै हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे हे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती बँकेमध्ये सुद्धा विस्तार होणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अजून आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल, आधार कार्डची KYC केलेली नसेल, तर त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आधार कार्ड सुद्धा अपडेट करायचं आहे. परंतु लाडक्या बहिणीनं जे दुसरं काम आहे आणि तिसरं काम आहे, तरी 2 कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. या 2 कामांमुळे भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा होणार आहेत. बघा कळत न कळत भरपूर बहिणी ही 2 कामे सुद्धा करणार नाहीत. ज्या बहिणी 2 कामे करतील त्याच लाडक्या बहिणींना पुढील 4 वर्षामध्ये या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. तर ते तिसरं काम आणि चौथं काम 1 मिनिटामध्ये बघून घेऊया. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं 3 कामांपैकी पहिलं काम सांगितलेलं आहे की आधार कार्ड अपडेट करायचं, आधार कार्डची KYC करायची. आता आपण दुसरं काम बघून घेऊयात. जर तुम्ही हे दुसरं काम केलं नाही तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. बघा हे जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील तुमचं नाव असेल, तुमच्या पतीचं नाव असेल, तुमचं आडनाव असेल, तेच नाव, तेच पतीचं नाव आणि तेच आडनाव तुमच्या पासबुकवरती सुद्धा असायला पाहिजे. म्हणजेच राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव तुमच्या बँकेच्या पासबुकवरती असायला पाहिजे. जर तुम्ही तुमचं आधार कार्ड घेतलं आणि तुम्ही तुमच्या पतीचं बँक अकाउंट जोडलेलं असेल तरी पण पैसे विस्तार होणार नाहीत. फक्त तुमचं आधार कार्ड असायला पाहिजे आणि ते बँक खातं तुमचं सुद्धा असायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं जे तिसरं काम करायचं आहे, तर ते तिसरं काम म्हणजे तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे. ज्या बहिणी बँक खात्याची KYC करतील त्याच बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. परंतु ज्या बहिणी बँक खात्याची KYC करणार नाहीत त्या लाडक्या बहिणींना बँकेमधून पैसे काढता येणार नाहीत, बँकेमध्ये पैसे टाकता येणार नाही, ते बँक खातं बंद सुद्धा होऊ शकतं. बघा लाडक्या बहिणीनं महत्त्वपूर्ण अशी 3 कामे सुद्धा करायची आहे. तर आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या बँकांमध्ये जून हप्ता, जुलै हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वितरण सुद्धा होणार आहेत. बघा बँकांची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे. जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं पहिली बँक राष्ट्रीयकृत असणारी सर्वात मोठी बँक आहे, तर ती बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, SBI बँक. जर तुमचं बँक खातं SBI बँकेमध्ये असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु SBI बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC करायची आहे. बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं आहे का, आधार कार्ड अपडेट आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीनं दुसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, पोस्ट बँकेमध्ये सुद्धा सर्वात अगोदर हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरची बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, चौथ्या नंबरची बँक म्हणजे ICICI बँक, 5व्या नंबरची बँक म्हणजे HDFC बँक, 6व्या नंबरची बँक म्हणजे कॅनरा बँक, 7व्या नंबरची बँक म्हणजे IDBI बँक, 8व्या नंबरची बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. त्यानंतर कोटक महिंद्रा असेल, कॅनरा बँक असेल, यांसारख्या मोठमोठ्या बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बँकेला DBT ॲक्टिव्ह होत असेल, ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असेल त्याच बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणीने एखाद्या वेगळ्याच बँकेला बँक खातं लिंक केलेलं असेल तर त्या बहिणींना पैसे विस्तार होणार नाहीत. म्हणजेच तुम्ही सर्वात अगोदर बघायचं आहे की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक होत आहे का, तरच पैसे विस्तार सुद्धा
होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं आता तुम्हाला बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत, परंतु जिल्ह्यांची यादी बघण्या अगोदर लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार जुन्या नियमांमध्ये बदल करून याच्यामध्ये महत्त्वाचे बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणीनं जुने नियम तुम्हाला सुद्धा माहिती असेल की गाडी नसावी, उत्पन्न कमी असावं, जमीन जास्त नसावी, सरकारी नोकरी नसावी, तर हे जुने नियम तशाच्या पद्धतीने ठेवण्यात आलेले आहेत। परंतु याच्यामध्ये काही नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। ते नवीन नियम अगदी एका मिनिटामध्ये बघून घ्यात। बघा लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींचं या 2025 सालामध्ये वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल अशा बहिणींचा अर्ज थेट रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे। कारण तुमच्या पॅन कार्डच्या आधारावर ते राज्य सरकारला कळत आहे की तुमचं उत्पन्न या 2025 सालामध्ये किती लाखापर्यंत पोहोचलेलं आहे। यासोबतच लाडक्या बहिणीनं जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे, तर तो दुसरा नियम म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे का, या सर्व गोष्टींची तपासणी सुद्धा होतच आहे। काही बहिणींची तपासणी सुद्धा झालेली आहे। त्यासोबत तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत आहे का, तुमच्या घरामधील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, अशा पद्धतीने नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या नवीन नियमांमध्ये आणि जुन्या नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तर आता आपण जिल्हे सुद्धा बघून घ्यात। बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, रायगड असेल, सातारा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, हिंगोली असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, त्यानंतर लाडक्या बहिणीनं सातारा असेल, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, या सर्व जिल्ह्यामधील म्हणजेच 36 जिल्ह्यामध्ये 2,52,00,000 बहिणी आहेत। तर या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत। म्हणजेच आता जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे, तुम्हाला 31 जुलैच्या अगोदर या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होऊ शकतात। अशा पद्धतीची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। सर्व कामे करून